सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे गेली आहे. मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाच्या विषय पटलावर सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदार यादीचा विषयच आला नसल्याने सदरची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. टप्प्यात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती, त्याच टप्प्यातून निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. 31 डिसेंबर 2024 ही स्थगितीची अंतिम तारीख होती. त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र नवीन मतदार यादीचा विषय समोर आल्याने पुन्हा एकदा बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. 6 महिन्यांच्या कालावधीनंतरची प्रारूप मतदार यादी मतदानासाठी ग्राह्य धरता येत नाही असा नियम असल्याने नव्याने प्रारूप मतदार यादी तयार करण्यासंदर्भात पणन संचालकांनी आदेश दिल्यानंतर सदरची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. यावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती, परंतु उच्च न्यायालयाच्या विषय पटलावर सोलापूर बाजार समितीचा विषय येण्या अगोदरच न्यायालयाचे कामकाज संपुष्टात आल्याने सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भातील सुनावणी होऊ शकली नाही. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.